जास्त वारापणामध्ये पाहायला पाहिजे आमचे तिसरे पंच जीवन गावण हे देखील केडीएस स्पोर्ट्स आगिलवाडा संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू शैलेश चव्हाण सर मैदानामध्ये आहेत। एक कालचे बाहुबली करंजा उरण त्यांच्या बरोबरीने कर्नाळा विभागातील क्रिकेट मधला सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू एक काल ज्याने गाजवला हिरामन भोसले। यस आमचे पोलीस पाटील विश्वनाथ पाटील साहेब यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत। कासरबडचे पोलीस पाटील विश्वनाथ पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल। अमित पाटील यांचा सन्मान। तर मॅचला सुरुवात होईल सामना 3 षटकांचा। तर डावाला सुरुवात होईल पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती प्रशांत दिसले आणि समोर सलामीवीर 2 खेळाडू रोशन आणि रतेश हे 2 आघाडीचे खेळाडू असतील। यानंतरचा होणारा सामना डीजे रुपेश सांगुर्ली आणि एका बाजूला असेल वेशवी बी हितेश पाटील यांचा संघ। तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण पुढच्या लढतीसाठी देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने। पहिल्या षटकासाठी बॉलर तयार, लेट्स प्ले। ग्रीन सिग्नल पंचांचा मिळाला आणि पहिल्या षटकासाठी प्रशांत दिसले यांना आपण पाहताय डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज आणि समोर अपकमिंग यंगस्टर रोशनला आपण पाहता स्टॅकिंग याला रोशन भोंडकर आणि दुसऱ्या बाजूला रतेश हा देखील खेळाडू नॉन स्टॅकिंग याला। पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फटका फसलाय, मोठा धक्का बसेल। पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक चा शिकार झाला मैदानामध्ये। रोशन बॅक टू द डगआउट। सुशांत तांडेल तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे आलाय। पार्टनरशिप बनवावी लागेल किंबहुना पहिल्या सत्रामध्ये एक मोठं टार्गेट कासरबड संघाला बनवावं लागेल। पहिला बॉल बॅकफुटला गेले, कव्हरच्या वरून इनफिल्डला क्लिअर करणारा हा नेत्रदीपक फटका। या बॉलवरती या फटक्यावरती मिळतील तब्बल 4 धावा, चौकार। असं म्हणतात अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आणि अनुभवी खेळाडू मैदानाकडे सुशांत तांडेल त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला। शफल झाले होते, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न फॉलो केला, फलंदाज आला, कमबॅक प्रशांत दिसलेचं देखील पाहिलं। पहिला बॉल डॉट त्याच्यावरती विकेट होता, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट। अप अँड डाऊन्स तुम्हाला या ओव्हरमध्ये सातत्याने पाहायला मिळाले। गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा आहे, त्याच्याकडे देखील कला कौशल्य आहे। यावर टॉस केला बॉल, व्हेरिएशन चांगलं होतं, अतिशय वेगाने बॉल आपण पाहिला। परफ्यूम डिलिव्हरी नाका समोरून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये। ज्या बॉलवरती कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर सुशांत तांडेलकडे नव्हतं। घरच्या मैदानावरती बारापाडा संघाला पराभूत करणारा कासरबड संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा दमखम दाखवेल का याची चर्चा सध्या सुरू आहे कासरबड संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये। डाऊन द ग्राउंड केले, ओव्हर पिच बॉल मिडॉनला क्लिअर करत बॉल निघाला। आउटफील्ड फास्ट आहे, गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार। या ओव्हर मधला या इनिंग मधला हा दुसरा चौकार पाहायला मिळाला फलंदाज सुशांत तांडेल यांच्या बॅटमधून। चांगली भूमिका साकारत असताना हा खेळाडू। ओव्हर पिच बॉल, लाऊड अपील, कॅच इट कॉल। 2 पंच चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय देतील। दबाव टाकला पंचांवरती, परंतु पंचांनी सांगितला खेळाडू सुरक्षित आहे, कारण कधी कधी या मोमेंटला आपण पाहिला बॅट ग्राउंडिंग होते विकेटवरती, त्याचा नॉईज देखील कधी कधी ऐकायला मिळतो। त्यामुळे पंचाचा जो निर्णय असेल तो मात्र अंतिम राहील। त्यामुळे पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना टोटल धावा फलकावरती लागल्या तब्बल 1 गडी बाद 8। बघा कॉट बिहाइंड द विकेट साठी रिव्ह्यू नसणार आहे याची सूचना मात्र दोन्ही संघाने घ्या, कारण अजूनपर्यंत टेनिस बॉल मध्ये हे तंत्र विकसित झालेलं नाही। त्यामुळे अल्ट्रा एस साठी या ठिकाणी तुम्हाला रिव्ह्यूचा वापर करता येणार नाहीये ही सूचना मात्र पुन्हा एकदा आम्ही दोन्ही संघांना देतो। बघा ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्ट जर पाहिला तर या बॉलवरती बॅट ग्राउंडिंग झाली आहे, बॅटचा फ्लो विकेटवरती होता, त्यामुळे तो आवाज त्या ठिकाणी ऐकायला मिळाला। क्लिअर दिसतंय अगदी। प्राप्ती लाईव्ह या खरतर चॅनलच्या वतीने हे टेलिकास्ट करण्यात आले। 3 कॅमेरे
या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर करताना पाहिले आमचे टेक्निकल ऑपरेटर जितू गोंधळी, हरिभक्त परायण वावंजे टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांचे सर्व सहकार्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कासरबट संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली 1 गडी बाद 8. या विभागातील हे दोन संघात अमरदादा माटे. यस, आपलंही स्वागत. नेक्स्ट मॅच असेल सांगुर्ली आणि वेशवी दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सागर पारदी सारखा खेळाडू खरं तर कृष्णाला देखील आपण पाहणार आहात पुढच्या लढतीमध्ये. यावेळेला कोलाट टाकला, टो क्रशिंग यॉर्कर, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट साठी अपील झाली होती. प्रचंड वेग पाहायला मिळाला या बॉल मध्ये. गोलंदाजी मार्क वरती आहेत त्या ठिकाणी हर्ष दिसले नाही, तर सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क मध्ये विराज याने आपण पाहता चांगली बॉलिंग ऍक्शन आणि तितकं चांगलं नियंत्रित हा चेंडू पाहायला मिळाला विराजांच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेला आपण पहिला लॉफ करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह, फटका चालला लॉंग ऑन क्षेत्राकडे. फर्स्ट रन कंप्लीट. नकार दिला रतेशने सेकंड साठी. रेडी राहावं लागेल सेकंड रन साठी. बघा सुशांत थोडासा त्या ठिकाणी स्फूर्ती दाखवतोय, ऊर्जा त्याच्याकडे आहे, एनर्जेटिक खेळाडू. सेकंड साठी तो देखील रेडी होता, पण तो रतेशने सांगितलं थांब. जबाबदारी सोपवली सुशांत वरती, कारण या मॅच मध्ये तुम्हाला किमान 30+ रन पहिल्या सत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवावे लागतील. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा करता येतील हा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. चला, दोन्ही कॅप्टन सांगुर्ली आणि वेशवी संघाच्या दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. या दोन्ही संघाने किती अवेलेबल झालेले आहेत. पुढच्या संघाने देखील विनंती राहील वेळेवरती पोहोचायचा आहे. सुपला शॉट, कमालीचा फटका. इम्प्रोव्हायझेशन पाहिलं सुशांत तांडेलचा आणि हा फटका निघाला त्या ठिकाणी थर्ड मॅनला सीमा पार चौकार. ओव्हर पिच बॉल त्याच्यावरती आपण पाहिलं डस्ट स्कूप करत असताना हा खेळाडू चौकार पाहायला मिळाला. लेंथ बॉल टाकला, मागचा ओव्हर पिच होता त्याच्यावरती चांगलं टायमिंग इम्प्रोव्हायझेशन पाहिलं सुशांत तांडेलचं. त्यानंतर कमबॅक विराजच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळालं. इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावली आपण पाहिलं आतापर्यंत तब्बल 13. महेश बोंडकर कासरबट संघाचे बिग सपोर्टर, त्यांचं देखील आगमन. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चालला त्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार चौकार. चांगली बॅटिंग सुशांत आतापर्यंत साकारतो मैदानामध्ये. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकाची तब्बल 17. एक खेळाडू बाद. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. सफल झाले होते परंतु फटक्यामध्ये सफल झाले नाही या ठिकाणी सुशांत तांडेल. भरपूर चांगल्या पद्धतीचा पदलालित्य पाहिलं परंतु बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले नव्हते, त्यामुळे डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती कासरबट टीमच्या माध्यमातून एक खेळाडू बाद 17. आता एक षटक बाकी आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि त्या अगोदर सांगुर्ली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला वेशवी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. सुरेंद्र घरत, महेश दादा या सामन्याचा आनंद घेताना आपण त्यांनाही पाहताय, त्यांचं देखील स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बरेच खरं तर आपल्या परिसरातील सर्व क्रिकेटला धर्म मानणारे चाहते पाठीराखे आपापल्या संघाला किंबहुना या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेचे शिल्पकार बा गावण, रोशन गावण, दीपेश पाटील आणि संपूर्ण गावदेवी बारापाडा ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. लास्ट ओव्हर तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहता यश देसले हा खेळाडू आला. स्लॉग वरचं षटक. मागच्या करतर इनिंग मध्ये यशने चांगली बॉलिंग केली होती. बॉलिंग ऍक्शन चांगली या खेळाडूची. साऊथ आफ्रिकन टीम मध्ये एक लिजंड गोलंदाज होऊन गेला लान्स क्लुजनर, त्यांची मला आठवण झाली. अगदी त्याच धाटणीचा हा करतर गोलंदाज. मैदानामध्ये राऊंड द विकेट समोर असेल त्या ठिकाणी रतेश अभी नाही तो कभी नाही. आत्मविश्वास तुम्हाला आपला आता कधऱ्या इनिंग मध्ये दाखवावा लागेल. थोडासा एनर्जेटिक व्हावं लागेल. आक्रमकता ही तुमच्यामध्ये आहे, त्याचा प्रदर्शन तुम्हाला त्या मैदानावरती करावं लागेल. गरज आहे. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पुल करत असताना बॉलच्या लाईन मध्ये होते परंतु बॉल वेगाने निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये.
चांगल्या गतीचा वापर, गतीने बीट केलं फलंदाज रतेशला, यश दिसले या खेळाडूच्या माध्यमातून आपण हा चेंडू पाहिला. चला सांगुर्ली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला वेशवी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. याही वेळेला ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना कॉपी बुक स्टाईलने लॉंग ऑफ कडे खेळले, सिंगल रन या बॉलवरती मिळाली. वेशवी संघाचा संघनायक हितेश या ठिकाणी आला. मी सांगुर्ली संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपणही टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा. बिग फाईट उरण तालुक्यातील वेशवी संघ तर एका बाजूला पनवेल तालुक्यातील सांगुर्ली संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. या मॅच मधून जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल याची नोंद. रोहन गावण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाने घ्यायचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. चांगलं टार्गेट बनवायचं सुशांत कडे कॅलिबर आहे, सुशांत कडे क्षमता आहे. त्याला देखील आता आक्रमक स्ट्रोक खेळावे लागतील. धावसंख्या धाव फलकावरती 1 खेळाडू बाद 18. मागच्या सामन्यामध्ये बॉलिंगच्या जोरावरती कासरबट संघाने घरच्या मैदानावरती बारापाडा संघाला पराभूत केलं. याही वेळेला टॉस केला बॉलला, कमालीची गोलंदाजी. बघा हे संघ जर का येणाऱ्या कालखंडामध्ये पुढच्या वर्षी, आता नाईट स्पर्धा अगदी आपण शेवटच्या स्टेजला आलोय, यानंतर मात्र पुन्हा एकदा ब्रेक होईल कारण पावसाळा चालू होईल, पावसाळे रबर बॉल क्रिकेट चालू होईल. पुढच्या वर्षी जर का हे संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाले तर नक्कीच हे खेळाडू मॅच्युअर होतील. याही वेळेला हलकीशी कडा घेत बॉल चालला शॉर्ट फाईन लेगला, कॅच इट कॉल, खेळाडू बाद सुशांत तांडेल, बॅक टू द डगआउट, बिग विकेट. सुशांतचा मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण सध्या दुश्मी संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळालं. चांगलं कमबॅक. 18 मध्ये कथच वैयक्तिक 16 धावांचं योगदान सुशांतनं दिलं. वनमान आर्मी. नवीन खेळाडू मैदानाकडे झाला करण भोंडकर स्ट्राइक एंड वरती. राऊंड द विकेट. ऑन साइडला पिकअप शॉट, लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट, मिड विकेटला क्लिअर करताना बॉल निघाला सीमा पार, मस्ट रेटेड सिक्सर. फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी करण भोंडकरच्या बॅट मधून. या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नसते. दुःखही तसंच असतं. कधी कधी तुमच्या वाट्याला दुःख येतं, कधी कधी तुमच्या वाट्याला सुख देखील येतं. आणि इथे मात्र वाट पाहिली आणि संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं. शॉर्ट फाइंडिंगला गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी हातली कडा घेत बॉल निघाला शॉर्ट फाइंडिंगच्या दिशेने. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी आपण जर पाहिला, रनआउटची संधी, विकेट मिळेल. या बॉलवरती 1 रन मात्र मिळाली. या बॉलवरती बॅटिंग करत असताना टीम कासरबटला आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपत असताना एकूण धावा धावफलकावरती लागल्या 2 गडी बाद 25 धावा. 26 टार्गेट उभं केलंय. पुढच्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या दुश्मी संघासमोर. चला लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर आणि लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये चला कासरबट टीम आपण जाऊया. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. वेशवी विपक्ष सांगुर्ली या 2 टीमच्या दरम्यान. डीजे रुपेश विरोधात वेशवी, 2 बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला पनवेल मधील सांगुर्ली संघ, त्यांच्या अगेन्स्ट उरण मधील वेशवी संघ, एक नामांकित संघ. 2 बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय हनुमंत गावण यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. हनुमंत काका यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. टॉसचा बॉस एका बाजूला अमर माटे, तर दुसऱ्या बाजूला वेशवी संघाचं कर्णधार आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ. टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस कॉल सांगुर्ली. डीजे रुपेश सांगुर्ली हा संघ. हेड कॉल विन वेशवी. निर्णय काय असेल? 2 मिनिटं सांगा. आपल्या वाट्यावर सपोज बॅटिंग आल्या अमरदादा, तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल.
या अगोदर देखील तुमचा संघ या मैदानावर खेळलेला आहे, अनुभव देखील तुमच्याकडे भरपूर आहे आणि असे खेळाडू कोणते तुमच्या संघामध्ये आहेत की 50+ धावा जाण्याचा प्रयत्न असेल? विष्णू असेल, मिलिंद असेल, सागर असेल आणि प्रमोद पाटील असतील, असे आमचे प्लेयर आहेत ते 50+ करू शकतात. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगणार? आयोजन खूप सुंदर आहे. लाईट्स जे आहे ना, लाईट्स खूप सुंदर आहे. व्हाईट एकदम म्हणजे प्रकाश आहे ना तो एकदम व्हाईट पडलेला आहे. म्हणजे आयोजन एकदम एक नंबर आहे. थँक्यू दादा, खूप साऱ्या शुभेच्छा डीजे रुपेश सांगुर्ले या संघाला. डीजे रुपेश म्हटलं की नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाला पुरस्कृत करत असतं आणि त्याच अनुषंगाने हा संघ देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो आणि मोठमोठे इव्हेंट देखील डीजे रुपेशच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहत असतो. अदानीची नुकताच झालेल्या इव्हेंटमध्ये देखील रुपेश डीजेला आम्ही पाहिलं, त्याचबरोबर अंबानीच्या इव्हेंटमध्ये देखील सातत्याने आम्ही पाहत असतो डीजे रुपेशला आणि अशा बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने तो कव्हर करत असतो. विसावा रिसॉर्ट असेल, आयुष रिसॉर्ट असेल, असारख्या मोठ्या रिसॉर्टमध्ये डीजे रुपेशचं इव्हेंट सातत्याने होत असतो. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मराठीचा गोड आवाज रोशनजी पाटील सर तारा. थँक्यू. (26-26) धावांचं टार्गेट सेट केलं मैदानामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना कासरबट संघाने आणि त्या धावांचा पाठलाग करताना आता दुश्मी संघाची पहिली जोडी अमर पाटेकर आणि त्या ठिकाणी नितेश देसले हे दोन सलामीवीर मैदानाकडे दाखल झाले. मागच्या सामन्याचा हिरो अमर पाटेकर आणि त्याच्या बरोबरीने नितेश देसले हा खेळाडू सलामीवीरून मैदानाकडे दाखल झाला. सर डावाला लगेच सुरुवात करा. दुसरी रात्र मी मगाशी म्हटलं खरं यंदाचा हंगाम आपण जर पाहिलं तर प्रकाश झोतातील सर्वात जास्त स्पर्धा या आपण पाहिल्या 2024-25 या क्रिकेट हंगामामध्ये. तर आमचे मित्र डीजे रुपेश यांचं या ठिकाणी आगमन. आज सांगोली संघाचे पुरस्कर्ते आहेत. नुकताच चेतनने देखील त्याचा उल्लेख केला. वेगवेगळ्या इव्हेंटला 4 चांद लावणारे आमचे डीजे रुपेश, त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी कौतुक करूया. अनेक इव्हेंट्समध्ये त्यांचा आपण साऊंड सिस्टम पाहिला, किंबहुना संपूर्ण इव्हेंटला चांगलं योगदान देणारे रुपेश यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलंही स्वागत. 18 चेंडूमध्ये 26 बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी रतेश बॉलिंग मार्कमध्ये आला. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी अमर पाटेकर, तर एका बाजूला नितेश देसले हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. दुश्मी विपक्ष कासरबाट. या दोन संघांमध्ये आपल्या परिसरातील हे दोन्ही संघ आहेत. खरं तर साई ग्रुप ग्रामपंचायत मधील दुश्मी संघ, तर एका बाजूला खारपाडा ग्रामपंचायत मधील दुश्मी आणि एका बाजूला खरं तर कासरबाट साई ग्रामपंचायत मध्ये संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. लेट्स प्ले. 26-26 टार्गेट पहिल्या षटकासाठी रतेश आणि समोर असेल त्या ठिकाणी अमर पाटेकर. पहिला बॉल यावेळेला आपण पाहिला पुलचा प्रयत्न होता. मिस्टायमिंग आहे, फटका झेलची संधी आणि इथे मात्र कमालीचा झेल टिपलाय. क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती अनअपेक्षित असा झेल त्या ठिकाणी टिपला गेला. क्षेत्ररक्षक होते स्वागत अफलातून, स्वागत ठाकूरचं कौतुक करायला लागेल. सोपा झेल नव्हता, अगदी भवऱ्यासारखा गरगर फिरला, परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती असणारी नजर त्याचा फायदा झाला. स्वागतला त्याचा फायदा झाला. कासरबट संघाला कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने 29 धावा केल्या त्याला मात्र पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार बनवलाय मैदानामध्ये कासरबट संघाच्या रतेशने. त्याचबरोबर आपण पाहिला स्वागत ठाकूर या खेळाडूने कौतुक करावं लागेल. पहिला विकेट नवीन फलंदाज प्रशांत देसले मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नेट नंबर 3 टार्गेटचं पाठलाग करायचा, धावांचा चेस करायचा आहे या मॅचच्या दरम्यान. 26 धावांचा पाठलाग. हॅलो. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला आणि पहिला खेळाडू बाद झाला. खरं तर उत्तम साऊंड सिस्टम आमचे डीजे दीपेश आणि सुनील यांना आपण पाहताय. बॅकफुटला गेले, कवसला फटका, डीप मध्ये फिल्डर एफर्ट्स ला जवाब. क्या बात आहे. झेल जरी सुटला असला तरी 100% कमिटमेंट त्या ठिकाणी दिलं क्षेत्ररक्षक रोशनने. त्याचंही कौतुक व्हायला हवं. जर का हा झेल टिपला असता तर कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. बघा ऍक्शन रिप्ले, अप्रतिम. क्या बात आहे. जीवाची पर्वा न करता आपला संघ जिंकला पाहिजे, आपला गाव जिंकला पाहिजे, हाच हेतू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोशनचाही असायला हवं. जेव्हा गावाची जर्सी
तुमच्या अंगावरती येते तेव्हा तुमच्याकडे एक वेगळा तुमच्याकडे तुमच्याकडून मात्र गावातील प्रत्येक पाठीराखाच्या अपेक्षा वाढतात. त्यामुळे नक्कीच तुम्हालाही त्या ठिकाणी चांगलं कमिटमेंट द्यावं लागतं. हा झेल व्हायला हवा होता, नक्कीच कॅच ऑफ द नाईट राहिला असता. इतका चांगला एफर्ट, चौकार त्या ठिकाणी मिळाला. हाफ ट्रॅकर फिरून मारला बॉलला, ऑन साइडला नो मॅन्स लँड मध्ये बॉल निघालाय. त्या ठिकाणी पंचांचा सिग्नल बाकी आहे. सीमा पार की चौकार हे मात्र आम्ही नक्कीच सांगू. यावेळेला आपण पाहिलं आणखीन एक खणखणीत सणसणीत चौकार, 4 धाबा. लगातार 2 चौकार पाहिले आपण त्या ठिकाणी. या 2 चौकारांच्या मदतीने 8 धाबा धावफलकावरती आमचे सर्व गुण संपन्न विलासदादा बोंडकर यांचे ते आगमन. आपलंही स्वागत या मंचावरती. मिडॉनच्या दिशेमध्ये अफलातून कॅच, वॉट अ कॅच, अप्रतिम. रोशनचा भाऊ आहे करण. बघा पहिल्यांदा झेलचा प्रयत्न रोशनने केला, त्यानंतर त्याचा छोटा भाऊ त्याने काय झेल टिपला मिडॉनला. अफलातून एफर्ट्स. खेळाडू बाद मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रशांत दिसले या खेळाडूला. हाय जंप मात्र लगावत हा झेल त्या ठिकाणी टिपला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागलं प्रशांतला. अजून एक विकेट मिळाला. फिल्डिंग मध्ये भरपूर चांगला कदर त्या ठिकाणी कमिटमेंट कासरबट संघाचा राहिला. आणि बघा हा आनंद प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये पाहायला मिळाला. नवीन खेळाडू रुपेश पाटेकर मैदानाच्या आतमध्ये चालला 4थ्या क्रमांकावरती. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर तुम्हाला पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला कधीच झोपू देत नाही. त्यामुळे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाचं ड्रीम आहे, प्रत्येक संघाचं स्वप्न आहे, आम्हाला इथे बक्षीस पात्र व्हायचं आहे. आणि जर बक्षीस पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच स्वतःला झोकून द्यावं लागेल. संघाला मात्र चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये या मैदानात करावी लागेल. रतेशचं षटक थोडंसं इव्हेंटफुल राहिलं. इनसाइड आउट हलक्या हाताने कॉपी बुक स्टाईलने खेळ. एक्सा कव्हरला पुन्हा एकदा रोशन भोंडकर डीप मध्ये जबरदस्त फिल्डिंग. लॉंग चेस जरूर होतं परंतु धावा 3 वाचवल्या. आणि असं म्हणतात मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है. फिल्डिंग मध्ये चांगलं त्या ठिकाणी प्रदर्शन त्या ठिकाणी कासरबट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच वेशवी विपक्ष सांगोर्ली ही लढत पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद झाले. 26 धावांचा पाठलाग करायचा. त्यामुळे अजूनही येणाऱ्या काही बॉलमध्ये विजयासाठी 16 धावांचं समीकरण. नेक्स्ट बॉल याही वेळेला कट केला बॉलला कव्हर पॉइंटला. लॉंग चेस आहे, फटका वेगवान होता. या फटक्यावरती 4 धावा मिळतील दुश्मी संघाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती लागल्या 13, म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण झाला. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची गरज. 12 बॉल 13चं समीकरण या मॅच मध्ये आलं. अजूनही मॅच आपण जर पाहिली संपलेला नाही. हा सामना कमबॅक करावा लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. बॉलिंग करताना कासरबट टीमला या धावा वाचवायच्या असतील. या स्पर्धेमध्ये मधलं आपलं आव्हान कायम टिकवायचं असेल तर मात्र गोलंदाजी मधली 10 फिल्डिंग मधलं स्टँडर्ड हे डेव्हलप करावं लागेल. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नितेश देसलेच्या माध्यमातून पाहिली. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. तुम्ही जर प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि जर प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे नक्कीच जो संघ या वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करेल तो संघ असेल आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये विजेता. आणि या मॅच मध्ये आता तेच करावं लागेल. नेव्हर गिव्ह अप, हार मानायचं नाही. या शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल कासरबट टीमला. या सामन्यामध्ये बॉलिंग मार्क वरती मॅजिकल स्पेल टाकणारा गोलंदाज सुशांत तांडेल या षटकामध्ये बॉलिंग मार्क वर दिलाय. हे षटक ठरवेल या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दुश्मी संघाचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. शॉर्ट प्लेन पूल करत असताना पहिलाच बॉल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल स्क्वेअर लेगला क्लिअर करताना आता इथे मात्र पाहिला हा दमदार रुबाबदार षटकार.
पहिल्या बॉलवरती षटकार स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणतात आणि पहिल्याच बॉलवरती रुपेशने षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. फक्त 7 धावांची गरज येणाऱ्या 11 बॉलमध्ये विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या दुश्मी संघाला. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल स्क्वेअर लेग मधला फिल्डर मागे सरकला. झेलची संधी. विकेट मिळाला कासरबट संघाला. कहाणी में ट्विस्ट. येणारे 10 बॉल विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांचं समीकरण. सामन्याचा आनंद घेतो कारपाडा संघाचा एक स्फोटक खेळाडू सनीलला आपण पाहता. बरेचसे खेळाडू या विभागातील कारपाडाचे पाठीराखे या सामन्याचा आनंद घेताना त्यांनाही आपण त्यांचं नक्कीच आपण कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे बॉल असेल 10 विजयासाठी 7चं समीकरण. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्हाला आठवत असेल जेव्हा फायनलमध्ये साऊथ आफ्रिका टीम आणि एका बाजूला भारतीय संघ T20 वर्ल्ड कप मध्ये खेळला. कोणालाही वाटत नव्हतं तिथे साऊथ आफ्रिका टीम पराभूत होईल, कारण शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय संघाने प्रयत्न सोडले नव्हते. त्यामुळे इथे नक्कीच तुम्हाला प्रयत्न सोडायचे नाहीत. कमबॅक करावा लागेल कासरबट संघाला. जर का एखादा चमत्कार या स्पर्धेमध्ये करायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. वेगावरती स्वार झाले. लेंथ बॉल टाकलाय. डॉट बॉल आलाय. या क्षणाला प्रत्येक डॉट बॉल कासरबट संघासाठी हॉट बॉल असेल, कारण या मॅच मध्ये कमबॅक करून डॉटच बॉल देतील कासरबट टीमला. आता 9 चेंडूमध्ये विजयासाठी 7चं समीकरण. 9 बॉल 7 धावा. चांगली मॅच, चांगली लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आयुष्यामध्ये सर्व काही हरला तरी चालेल, पण हिम्मत कधी हरवू नका, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. फ्लाय स्लिपला बॉल निघालाय. वन्स अगेन डॉट बॉल. आता चर्चा सुरू झाली असेल कासरबट संघाच्या खेम्यामध्ये. जर पहिल्या बॉलमध्ये षटकार आला नसता तर. जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. भविष्यवाणी कधीच कोण करू शकत नाही कोणता संघ जिंकेल. फक्त आपण प्रेडिक्शन लावू शकतो, अनुमान लावू शकतो. या मॅच मध्ये हा संघ बॅकफुटला आहे, या मॅच मध्ये हा संघ फ्रंट फुटला असं आपण म्हणू शकतो, पण कोणता संघ जिंकेल हे आपण सांगू शकत नाहीये. कारपाडा संघाचे एक सर्वात अनुभवी खेळाडू संदीप घरत चांद या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने दुश्मी टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांच्या मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. अजूनही 7 धावांची गरज आहे. याही वेळा वेगावरती स्वार झाले, परंतु डाऊन द लेग या क्षणाला मात्र एक्स्ट्रा रन खर्च केल्या सुशांतने. तर मग नक्कीच दबाव राहील आता कासरबट संघावरती. एक रन आपण जर पाहिली अतिशय मौल्यवान आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं सोन्याचा भाव अगदी 90,000च्या वर गेलाय. 31 मार्च नंतर हा रेट आणखीन वाढला, कारण त्या अगोदर आपण जर पाहिला फायनान्शियल इयर अगदी मार्च एंडिंग मध्ये 87-81 हजारच्या रेंज मध्ये होता, आणखीन वाढलाय. खोला टाकला बॉल. याही वेळा अति घाई. संकटात नाही विकेटची संधी आणि स्वतःहून विकेटची आत्महत्या केली. मैदानामध्ये लढावं लागेल. मैदान सोडून जायचं नाहीये, तुम्हाला संघर्ष करायचा. आणि विराज मैदानाच्या बाहेर चाललाय. 1 मोर विकेट डाऊन. कहाणी में ट्विस्ट. आता शेवटचे बॉल असतील मैदानामध्ये 7 बॉल आणि विजयासाठी 6 धावांचं समीकरण. 7 चेंडू आणि 6 धावा. इसले सध्या सामन्याचा आनंद घेतात बरेचसे पाठीराखे कासरबट आणि दुश्मी संघाचे. आता प्रत्येक जण दिसलं की आम्हाला नाव घ्यावं लागतो, कारण हे पाठीराखे सतत मोठ्या स्पर्धेमध्ये कधी जात नसतात, पण आज आपला संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यामुळे नक्कीच आपल्या संघाला समर्थन देताना आपण हे पाठीराखे पाहता. 7 बॉल विजयासाठी फक्त 6 धावांचं समीकरण. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 6 धावा. बॉलिंग मार्क मध्ये सुशांत कमबॅक करताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. आशिष स्टेप आउट झाले. खोला टाकला बॉल. महत्वाची सिंगल घेतली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला. त्या ठिकाणी सुशांतने कमबॅक करून दिले या ओव्हर मध्ये आपल्या संघाला. आता शेवटचे बॉल असेल 6 विजयासाठी 5चं समीकरण. म्हणजे या ओव्हर मध्ये जवळजवळ 8 धावा खर्च केल्या सुशांत तांडेलने. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांचं समीकरण. चला टीम मीटिंग करू नका प्लीज.
कासरबट संघाला विनंती राहील, नम्रतेची सूचना असेल, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण वेळ फार महत्वाचा आहे आजच्या रात्रीमध्ये. यानंतर पुढचे 7 सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा, विनंती करेल मी दोन्ही संघांना. शेवटचे बॉल असतील 6 विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांचं समीकरण. सी पोल मधला पहिला सामना वेशवी बी विपक्ष डीजे रुपेश सांगुर्ली, दुसरा सामना असेल जय दुर्गा माता बेलवली विपक्ष आई एकवीरा श्रीराम शिरडोन, तिसरा सामना असेल जितू आई जिते बी सूरज यांचा संघ तर एका बाजूला असेल जय हनुमान स्टार वलक, चौथा सामना असेल आई 11 ओवे विपक्ष आई गावदेवी ट्रॉम्बे. म्हणजे मुंबई प्रांतातील एक संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये ट्रॉम्बे पाहायला मिळेल. त्यांच्या बरोबरीने पनवेल तालुक्यातील संघ, उरण तालुक्यातील संघ, पेन तालुक्यातील संघ तुम्ही आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहताय. परंतु मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 6 बॉल 5 धावा. क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये आम्ही अनेक वेळा पाहिलं, एखादा संघ जिंकता जिंकता पराभूत झालाय, तर एखादा संघ पराभूत होता होता रोमहर्षक विजय देखील प्राप्त करताना पाहिलाय. त्यामुळे या मॅच मध्ये काय रहस्य दडलंय, कोणता संघ असेल विजेता, पहिले 3 बॉल या सामन्याला कलाटणी देणार राहतील. जर पहिल्या 3 बॉल मध्ये धावा कमी खर्च केल्या गोलंदाज मैदानामध्ये आहे श्रेयश, तर नक्कीच कमबॅक राहील कासरबट संघाचा. आणि जर का पहिल्या 3 बॉल होती 2 ते 3 धावा जरी आल्या, तर या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व राहील दुश्मी संघाचं. काय असेल या मॅचचं रहस्य हे आपण जाणून घेणार आहोत. शेवटचं षटक श्रेयसच्या हातामध्ये कासरबट संघाचं भविष्य सोपवलंय आणि समोर फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी असतील आशिष, नवीन बॅटर. 6 बॉल 5. अजूनही दोन्ही संघांचे पाठीराखे धाबे दणाणले दोन्ही संघांच्या पाठीराखांच्या खेब्यामध्ये, कारण हा सामना सहजासहजी कासरबट संघ देखील सोडणारा नाहीये. पहिला बॉल क्लीन बॉल, दांडी गुल, कहाणी में ट्विस्ट. आता या मॅच मध्ये रंग भरले श्रेयसने. शेवटचे 5 बॉल विजयासाठी 5चं समीकरण. क्या बात है, धन्यवाद डीजे. बघा, आनंदाची डोही आनंदे तरंगे संतांनी सांगितलं, आणि हा आनंद तुम्ही पाहताय कासरबट संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये. कोणताही संघ जिंकू द्या, इथे विजय होईल क्रिकेटचा, इथे विजय होईल या आमच्या खरं तर आई गावदेवी, आई भवानी गावदेवी चषकाचा, असं हे आयोजन सध्या आपण पाहतोय. 5 बॉल 5 रन बॉल इक्वेशन. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय आकाश जवके. या मॅच मध्ये आता खतर आकाशला देखील रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. तर एका बाजूला सलामीवीर नितेश अजूनही उभा आहे, त्यामुळे नक्कीच जमेची बाजू राहील दुश्मी संघासाठी. 5 बॉल 5. श्रेयस कमी वयाचा आहे, पण तो नवीन जोमाचा नौखा गोलंदाज या सामन्यामध्ये एखादा उलटफेर करून दाखवेल का, याची चर्चा सुरू झाली. 5 बॉल 5. पहिला चेंडू टॉस केलाय आणि निघाला विकेट कीपरच्या हातामध्ये. 1 मोर डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 5चं समीकरण. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. या मॅच मध्ये श्रेयस एखादा उलटफेर करेल का, या स्पर्धेमधला हा सामना अटीतटीचा होईल का, हा सामना पैसा वसूल पाहायला मिळेल का, अजूनही वेळ गेलेला आहे. 4 बॉल विजयासाठी 5चं समीकरण. मॅच ऑन. आकाश स्ट्रायकिंग एंडला. वेगवान बॉल लेग बिफोर द विकेट. आणखीन एक धक्का. लेग बिफोर द विकेटच्या सुरुवात खेळाडू बाजाला आकाश चौके. हा सामना आता आला शेवटचे 3 बॉल आणि दुश्मी संघाला विजयासाठी 5 धावांचं समीकरण. या 5 धावा म्हणजे डोंगरावर एवढं मोठं आव्हान आता वाटू लागलं दुश्मी संघाला. याचं कारण आहे सर्वाधिक जास्त विकेट आतापर्यंत घेतल्या कासरबट संघाने. 3 बॉल आणि 5 धावांचं समीकरण मैदानामध्ये आहे. जर का पुढच्या बॉलवरती श्रेयसने विकेट काढला तर विलास बोंडकर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असेल श्रेयस या गोलंदाजाला. बघा, सामना संपला की कोणत्याही संघाचे पाठीराखे मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या आपण. आणि चला सर्वांनी बाउंड्री लाईनच्या थोडे बाजूला उभे राहा. हा सामना आता हवा टाईट करणार, एअर टाईट झालाय. 3 बॉल आणि 5 धावा. अरण्या देखील आला या ठिकाणी. 3 चेंडू आणि 5चं समीकरण. व्हॉट अ मॅच.
प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना, प्रेक्षकांच्या डोक्याला सुन्न करणारा हा सामना, पैसा वसूल लढत मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्री मधला हा तिसरा सामना, दुश्मी विपक्ष कासरबट, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या दोन्ही संघांसाठी। शेवटचे 3 बॉल आणि 5चं समीकरण। क्या बात है श्रेयश, वन्स अगेन याही वेळा लेंथ बॉल आणि इथे मात्र पंचांचा इशाराने अपेक्षित आहे स्ट्राइक रोटेशन नसणार आहे, त्यामुळे नितेशला थांबावं लागेल पुन्हा एकदा। नॉन स्ट्राइक एंडला हा सामना आता आला, शेवटचे 2 बॉल विजयासाठी 5चं समीकरण। मी मगाशी म्हटलं अनेक वेळा आपण पाहिलं क्रिकेटमध्ये समीकरण पाहिलं, एखादा संघ जिंकता जिंकता हारलाय तर एखादा संघ पराभूत होता होता देखील जिंकताना पाहिला। हेच आहे क्रिकेट, अनप्रेडिक्टेबल, अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट। आता या मॅच मध्ये रंग भरले श्रेयसने, 2 बॉल आणि 5 धावा। जर का हा सामना कासरबट संघाने जिंकला तर श्रेयसला अक्षरशः खांद्यावर घेऊन नाचवतील त्यांचे पाठीराखे, यातील मात्र शंका नाही। तर एक मोठा फटका आता या मॅच मध्ये घेऊन येईल दुश्मी संघाला सामन्यामध्ये। नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये ऋतिक, 2 बॉल 5 धावा, सलग 4 डॉट बॉल आले, अंतिम 2 बॉल आणि विजयासाठी 5चं समीकरण। दोन्ही संघांसाठी ही स्पर्धा फार महत्वाची आहे। 2 बॉल 5चं समीकरण। दबाव गोलंदाजावरती, दबाव फलंदाजावरती, कॉल की दिलं जाईल त्या ठिकाणी। चला प्रेक्षक थोडे मागे राहा, आपण चला काही होणार नाही, नो टेन्शन। कासरबट दुश्म्यात एन्जॉय त्यांना करून द्या, फक्त मैदानाच्या बाहेर करा प्लीज। प्रेक्षकांना विनंती राहील आपण सीमारेषा थोडे मागे उभे राहा, आनंद घ्या, कोणी हारो कोणी जिंको, मजा मात्र तुम्ही घेऊन लुटा, आनंद घ्या। 2 बॉल 5चं समीकरण या सामन्यामध्ये आलं। व्हॉट अ मॅच आजच्या रात्री मधला हा खरं तर आपण पाहिला दमदार सामना, पैसा वसूल मॅच सध्या सुरू झाले। कासरबट विपक्ष दुश्मी, याही वेळा खोलात टाकलाय, वन्स अगेन डॉट बॉल। बॉलिंग आवडली असेल तर श्रेयसने एकदा जोरदार द्या, कमी वयाचा खेळाडू आज मात्र छाप सोडतो या स्पर्धेमध्ये। येणाऱ्या काळातला हा खतर या विभागाचा भविष्य असेल यातील मात्र शंका नाहीये। शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 5चं समीकरण। सलग 5 बॉल डॉट टाकलेत, जर पुढचा डॉट बॉल टाकला तर या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक, दुसरं राहील या स्पर्धेतलं मेडन षटक आणि या सामन्याला कलाटी देणारा हा क्षण राहील श्रेयसच्या माध्यमातून। 1 बॉल 5 धावा, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या दोन्ही संघांसाठी। शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 5चं समीकरण। 1 बॉल 5, नितेश 11 बॉल्स नॉन स्ट्राइकिंग एंडला उभा राहिला, पण तो अजून वेळ गेली नाही। हिरो मनी संधी आहे ऋतिक कडे, जर एखादा ब्लास्ट झाला तर हा सामना जिंकता येईल। आय लाईक अ बिकॉज आय एम अ वॉरियर, हा सामना जिंकून दिलाय श्रेयसने, क्या बात है, मेडन ओव्हर। चला विकेट मध्ये कोणी नाचू नका प्लीज, कासरबट संघाचे पाठीराखे आपला आनंद जल्लोष बाजूला साजरा करा। हार्ड लक टीम दुश्मी, डीजे। याची देखील नोंद या सामन्याचा हिरो मी मगाशी म्हटलं, ज्याने खदर गोलंदाजीमध्ये कमाल दाखवली तो श्रेयस ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर। चला श्रेयसला पण घेऊन या आणि लगेचच वेशवी आणि एका बाजूला संघ असेल।